बरं वाटतंय ना? काहीच बरं वाटत नाही. काय करायचं हो? मला घरी घेऊन चला ना. किती दिवस दवाखान्यात थांबू मी? मला खूप त्रास होतोय. अगं वाटेल थोडंफार बरं. रडू नको तू. अगं सगळे ट्रीटमेंट तर चालू आहेत ना. डॉक्टर बी प्रयत्न करते. मी तुमच्या घरी लग्न होऊन आल्यापासून तुम्हाला मी कुठलं सुख देऊ शकले नाही. ना बाळ देऊ शकले, ना तुम्हाला सुख देऊ शकले. माझा राहून असा हे काहीच फायदा नाही. कोण म्हणलं पाहिजे नाही? तू आहे ना माझ्या आयुष्यात. करा, मग दुसरं लग्न करा. मला काय वाटत नाही मी राहील आता. असं मी नको थोड्या बोलू. दिवसात तुम्हाला सोडून जाणार आहे. असं नको बोलू. वाटेल बरं तुला. अश्विनी आराम कर. चालायन चालू. सांगा ना, खरंच सांग ना, दुसरं लग्न. अगं येडी का तू? हा बोला ना, नाही होत तुला काही. खरं सांगा. माझ्यासाठी जुरत नका बसू. अगं नाही होत तुला काही. नाही होत. तू बरी होशील ग. असं नको बोलू. होशील बरं वाटेल तुला. नाही ते सांगा मला. अगं नाही तुला सोडून मी दुसरीकडे नाही लग्न करू शकत. तू बरी होशील. तू कशाला टेन्शन घेते कोणत्या गोष्टीचं? जेवढा नाही तेवढा सगळा पैसा खर्च करेन तो तुला बरं करेन. तू टेन्शन नको घेऊ. काय पाप केलं तर मी? सदा न खाता मी आजारीच आहे. हा, काय पाप नाही केलं तू. होशील बरी. तू टेन्शन नको घेऊ. मी आहे ना तुझं नावर अजून जिवंत. असं नका बोलू. पण मला या दवाखान्यातून घेऊन चला. मला असं टोचले ग होते, असं रात्रीची भीती वाटते आणि असं मला इथं वेगळाच भास होतोय. मला घरी घेऊन चला. मला तू बरी झाली ना मग तुला घेऊन जातो घरी. हा ग अश्विनी आहे. थोडस सहन कर. बरी झाली तुला घरी घेऊन जातो. ऐक ना बरं होईल. बरं होशील तू. डॉक्टर म्हण काय म्हणते? बाबा तिला बरंच वाटत नाही. बिलकुलच आराम भेटत नाही. बरोबर. काही करत डॉक्टरशी बोललाय का तू? नेमकं काय होतंय काय नाही? मोठ्या दवाखान्यात एखाद्या घेऊन जाऊत ना आपण. सगळे प्रयत्न केले बाबा. तिला असं काय होतं तेच कळलं. डॉक्टर म्हणतात सगळे रिपोर्ट तर क्लिअर आहे. पण तिचा माशासारखा जीव तडफडतो यार. नाही हालपा होत तिचे. कोर असं तिच्याकडे पाहत राहणार आहे. तडफडतय लेकरू आणि तू अजून काय करू बाबा तुम्ही सांग. काय 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 बा तू चांगल्या दवाखान्यात घेऊन जातो. तू धीर सोडू नको. थोडं मामा मला दवाखान्यात नको. अगं मला घरी घेऊन चला. अगं घरी घेऊन काय करणार? घरी नेऊन नको. बरी होशील तू दवाखान्यात. डॉक्टरचा सल्ला घे. आम्हाला म्हणावं तुला काहीतरी एखाद्या चांगल्या हॉस्पिटलचा एखादा पत्ता दे म्हणून तिथे घेऊन जातो. हा तपासणी झाल्यात ना सगळ्या? झालेत सगळे clear. हा बरेच पेशंट आले रिपोर्ट आले का? रिपोर्ट आले ते. तुम्ही कॅबिन येता का? हा आलो. डॉक्टर कडे जाऊन येतो. हा त्रास नको करून. हो या. आले का रिपोर्ट? हे बघा त्यांचे रिपोर्ट आले ते. रिपोर्ट तर सगळे नॉर्मल आहेत. तरी मला काय वाटतंय, माझे एक मित्र आहे डॉक्टर, खूप हुशार आहेत ते. आपण त्यांना दाखवू, पण तुम्हाला त्यांचा जरा खर्च द्यावा लागेल. अहो इथं पैशाचा विषय नाहीये डॉक्टर. ते लेकरू तडफडतंय. हार होते तिचे त्रास सहन व्हायला दिला. पैसे जाऊ दे किंवा पण तिला आराम भेटला पाहिजे. काय लागेल तेवढे पैसे आम्ही सगळे खर्च करायला तयार. फक्त माझ्या बायकोला तेवढं बरं कर. 1 महिना झालं ते लेकरू तुमच्या दवाखान्यात ठेवले आम्ही. गाडीचा बदल नाही. लई त्रास होतोय तिला. अहो मी माझ्या पद्धतीनं पूर्ण प्रयत्न केलेत. उद्या मी डॉक्टरांना त्या लवकर बोलून घेतो. हा, आणि बघा तुम्हाला मी औषध लिहून देतो, तेवढं तुम्ही घेऊन या आणि पेशंटला द्या. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हो. किस्मत तेरी जवाब तेरा, जिंदगी तेरे बीवी की, लेकिन जवाब मेरा. बाबा तुम्हाला माझ्या बायको बद्दल कसं काय माहिती? सगळं माहिती मला. तुझी बायको कोणत्या दवाखान्यात आहे आणि कुठे आजारी आहे. 1 महिन्यापासून आजारी आहे ना. हो बाबा. नेमकं काय झालं ते सांगा ना. ते तिला बरंच वाटत नाही. सांगतो, लय पैसा खर्च केला. सगळं सांगतो.
कितीही पैसा खर्च कर राजा, तुझी बायको अशी बरी नाही होणार. कारण शेवटी तुलाही माहिती आहे की तुझा जो पैसा आहे तो कोणत्या चुकीच्या मार्गातून, त्याला आपण 2 नंबरचा धंदा म्हणतोय. बाबा पैसा तो पैसाच राहतो ना. पैसा आणि लक्ष्मी याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे राजा. आणि जर तुला तुझ्या बायकोला बरं करायचं असेल तर तुला पैसा नाही, लक्ष्मी कमवावी लागेल. बाबा सांगा ना काय करावं लागेल मला. हा तुम्ही बोलता ना ते करेन मी. तुम्ही म्हणले तुम्ही जे सांगता ना ते करेन मी. मला तेवढं सांगावं, लय जीव आहे माझा तिच्यावर. एक उपाय आहे बघ, पण हा उपाय फक्त तुझ्या आणि माझ्यातच आहे. मी जे तुला आत्ता काही सांगणार हे तू आयुष्यभर कोणालाच सांगायचं. तुझ्या बायकोला गोळ्या देण्याची ही व्यवस्था मी करतो. तू आता काय करायचं इथून पुढे नीट लक्ष देऊन. बोला बाबा, तुम्ही सांगता ना तसं करेन मी. इथून तू तुझ्या बायकोला, तुझ्या वडिलांना किंवा त्या दवाखान्यात पण जायचं नाही. तू जायचं ते भीक मागायला. भीक मागायला? भीक मागून पैसा कमवशील तरच तुझ्या बायकोला बरं वाटेल. कारण तो जो पैसा तू कमवशील ती खरी तुझी लक्ष्मी असेल, तुझ्या कष्टाचा पैसा असेल. चालतंय बाबा. आणि जेव्हा तुझी बायको बरी होईल, नीट होईल, तेव्हा आणि तेव्हापासून तुला तुझे सगळे 2 नंबरचे जे काळे धंदे ते सगळे बंद करावे लागतील. कारण शेवटी कुणी बघत नसलं ना, वरचा करता करविता सगळे काही बघ. चालतंय बाबा. पुढील 15 दिवस फक्त आणि फक्त भीक मागायची. तुझी ओळख, तू कोण आहेस, कुठून आलायस हे कुणालाच कळता कामा नये. नाही बाबा, म्हणता ना तसं करेल मी. बोला शंकर महाराज की. विश्वास आहे ना त्याच्यावर? आहे. देवो के देव महादेव. जा लाग कामाला. हो बाबा. होईल तुझी बायको बरी. चालतंय. हो काय रे बाबा, पैसे ना अरे काम धंदा कर, पैसे कुठे मागवतो? 10-5 एवढा मोठा आहे तू. काय 10-5 असते तर त्या भूक लागली होती. 10-5 बर, जा बाबा. दादा त्यांनी दिलेत ना, 10-5 काय असते ते आता दिले ना त्यांनी. द्या की तुम्ही द्या. दादा हो हो दादा काय पैसे द्या. कसले पैसे? भूक लागली. हा, भूक लागली. मी काय करू मग? द्या की 10-5 काय असते. हे दुकान नको जा, सकाळ सकाळ पण. हो सकाळ धरून खाल्लं नाही हो काही. मी काय करू मग? चांगले हातपाय दिलेत ना देवानी. हा, काम धंदा कर ना, पळ ना. हे डोक्याला ताप 500-600 रुपये रोज येईन माहिती का? द्या की 10-5. मरायला लागल्याने करतेत चाले. 10-5 रुपये 2 10-5 1-2 रुपये द्या. बाप आलं तर काय ठेवायला माझ्याकडं. द्या ना 1-2 रुपये. काय संपले ती गोष्ट आहे. हा, पैसे द्या ना. बरं देतो मी. एक काम कर, 5 नाही 10 रुपये देतो. ते खोकडे आहेत ना, तिकडं कचरा कोंडीत नेऊन टाक. काम केलं तर पैसे टाकून ये, पळ. आले ना तर नको नको केलं यांच्याकडे. लांब टाक. दर पैसे चल. आणि परत भिका मागाय नाही, काम करा. दर जप. आता बरं वाटतं बा तुला? हो, आता थोडं बरं वाटतंय मला. पण हे कुठे गेलेत? खरं ते गोळ्या आणायला गेला तसा परत आलाच नाही. मी आणल्यात गोळ्या जाऊन परत,
आता तुला सोडून जाणार कुठं, शोधणार कुठं? फोन बंद आहे त्याचा. मामांजी ह्यांनी काय तर केलं तर नसेल ना माझ्या टेन्शनने? ऐक यार बाळ, तू ऐक, तू बरी झाली ना एकदा, मग आपण दोघं मिळून त्याला शोधू. नाही तू अगोदर बरी हो. ते आलं ना मला अजून बरं वाटलं. त्यांना बोलवा ना मामा. कुठं शोधू तुला इथं ठेवून? कुठं शोधू म्हणजे तुम्हाला माहित नाही ते कुठं गेलं? नाही, त्याचा फोन बंद आहे. त्याच्या मित्रांना फोन लावतोय, चौकशी करतोय, ते म्हणते दिसत नाही, भेटत नाही, फोन स्विच ऑफ आहे. काय करू सांग? काय करू म्हणजे? तुम्ही बघा, माझ्याकडे लक्ष द्यायचं ना. तुम्ही जाऊ, त्यांना आणा ना मामा, नाही तर मला तुला घेऊन चला. एकटीला सोडून नाही जाऊ शकत मी. कसं सांग बरं? मला बरं वाटत, मी येते, मी त्यांना शोधते. मी थांब, डॉक्टरशी बोलतो. तुला बरं वाटलं ना, तुला घरी घेऊन जातो आणि मग पूर्ण वेळ त्याच्या शोधात. नाही ऐक ऐक ऐक, त्याचं टेन्शन घेतलं तू अजून आजारी पडशील. मग काय करायचं सांग बरं? एक तर त्याचं टेन्शन, अजून तुझं ऐक नको. आता तू शहाणं बाळ आहे ना. अहो म्हणजे ती मला आधीच म्हणत होतं तुला सोडून ना मला करमत नाही. ते मला एक सोडून एक क्षण राहत नाही. पण 10 दिवस कसे नाहीत आले हेच कळ नाही मला. मला बी काळजी आहे, पण तीच तुला सांगत बसलो की तू अजून टेन्शन घेशील, त्याच्यामुळे तुम्ही विषय सुद्धा काढत नाही. ऐक 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 ए बाळा, ऐक ऐक ऐक, पाणी आणू तुला, पाणी आणू. ऐक 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 ऐक, डॉक्टर ऐक ऐक ऐक, पाणी आणू तुला, पाणी आणू. पाणी नको, ह्यांना बोलवा. आणतो ना, ऐक ना, तू थोडंसं घे ना, थोडस 2-4 दिवस तुला पूर्ण बरं वाटलं ना, आपण जाऊ आणि दोघं मिळून शोधू त्याला. मग ए बा, ऐक ऐक ऐक, असं टेन्शन नको घेऊ. म्हणजे तू जर अजून आजारी पडले तर मग मी काय करायचं? मी आजारी नाही पडत, मला एकदम बरं वाटायला लागले. मला ना दवाखान्यात घेऊन चला, मी शोधते त्यांना. मी बोलतो डॉक्टरशी, नाही, टेन्शन मी नको. त्यांच्या शोध नाही राहू शकत. घेऊन चला, बोलवा डॉक्टरला, मी बोलते. बोलतो बाहेर, बोलवा ना मी बोलतो. ऐक ऐक ऐक, जास्त त्रास होईल तुला, नको टेन्शन घेऊ. नाही, मला नाही थांबायचं इथं. तुम्ही नाही नेलं ना मला, माझी मी जाईल. पण मला त्यांना शोधायचंय. ऐक, आपण दोघं मिळून शोधू. ऐक ऐक, तू शानेन बाय. डॉक्टरला बोलवा ना. डॉक्टर, पैसे द्या ना. पैसे 10-5 काय असते ते. एक काम कर. हा मग काम करायचं, पैसे कमवायचे. आता द्या ना मला गरज आहे आता. 10-5 असते काय द्या. इथं काम करतो का 500 रुपये रोज आणि नाही मला पैसे. अरे काम नाही करायचं म्हणल्यावर पैसे कसं? भीक मागून थोडी तू तुझा रोज निघणार आहे. द्या की काय असते 10-5, 1-2 रुपये तरी चालतील. लय भूक लागली हो. बरं थांब. ऑनलाईन आहे का? नाही ऑनलाईन. हे धर. काम करायला लावायचं. जाऊ दे, काम केलं असतं तर अजून काय कमावलं असतं. ही भीक मागून किती दिवस तो जागणार आहे? चांगले हातपाय चांगलेत ना. हा ना, चांगला दडदाकट आहे, त्यांनी काम केलं पाहिजे. त्याला म्हणत होते चांगलं आपल्या दुकानात काम करायला. चला थंड गार गोडे. चला 5 रुपये 5 रुपये. काय रे 10-5 असते तर आलाच का सकाळी सकाळी भावनीच्या टायमाला? द्या ना तुमचं देव कर. 10-5 चल निघ पुढे. द्या की दादा. अहो लय भूक लागली. अरे तुला पुढे जा म्हणलं कळतं का नाही? मोकर सकाळ सकाळ धंद्या टायमाला आला इथं दारात. एक तर धंद्या टायमाला पण होते नको लाव. चल निघ. हो दादा, थंड गोडे 5 रुपये, फक्त 5 रुपये. गोडे गोडे गारे. काय होतं आता, लेकरू दमच धरी ना हो. जायचंच म्हणते घरी आणि बरं वाटतंय तिला थोडस. हो आता बरं वाटतं तुम्हाला हा, पण? बरं वाटतं. आता एकदम पेशंट कव्हर झालेलं आहे. तुम्ही बिंदास घरी घेऊन जाऊ शकता. आणि जरी काय तुम्हाला अडचण आली किंवा दुखायला लागलं तर हॉस्पिटलला नक्की या. हा, बाकी काय असेल तुम्हाला ते मेडिकल दिले लिहून आणि ते घ्या आणि पूर्ण वेळेवर गोळ्या घ्या तुम्ही. हो ठीक आहे, चालेल. येतो डॉक्टर. हो ठीक आहे ठीक आहे. चल बाय. पिशवी आपल्या बाहेर ठेवलं, हळू. गोळ्या वेळेवर घ्या. या.
हो ताई काहीतरी द्या. अरे काय नाही इथं जा हो, पुढे द्या बघ. ना, काहीतरी हो, लय भूक लागली हो काहीतरी द्या. आऊ अरे पण इथं काहीच नाही काय देऊ तुला? 2-3 रुपये द्या, 10-5 रुपये काही द्या. द्या ना. लवकर. लईच गरीब दिसतोय काय ना. जाऊ दे दर हे बिस्किट पुडा हा निघ लवकर आमचं गिराईक झोपत आहे. शोधायचं कुठं कुठं म्हणून नाही फिरलो आपण. म्हणजे अजून त्यांना 2 दिवस हुडकतोय आपण, कुठंच गावलं नाही. आपण कंप्लीट करूया त्यांच्यावर. पोलीस स्टेशनला निदान ते मिसिंगची कंप्लेंट दिली होती, पोलीस आपल्याला उशीर मदत करतील, पेपरला फोटो वगैरे देतील, सापडायला आपल्याला मदत होईल. कुठंच सापड नाही तिथं. आपण खरंच जाऊया चौकीला. काही तुला म्हणलो सकाळी काय एक तर तब्येत ठीक नाही, असं लागली तर- असेल ना? नाही मला नाही भूक लागली. आता ऊन काय म्हणतंय, आपण फिरतोय तू शोधायचं सांग बरं, शोधायचं. अरे तू नाही काय नाही. पुढं पाहायचं ना जरा जपून हे करायचं. मामाजी हो कुणी ह्यांच्यासारखं दिसतंय. काय चाललंय? बाबा तुम्ही कुठे होता? तू बरी झाली? मामाजी म्हणलेलं का मी तिचे. बरी झाली? तुला किती आहे मी तिचा जीव राहतोय का रात्रंदिवस फिरत? अगं नको रडू. सांगायचं ना आम्हाला, तू काय अडचण आहे तुला, कशासाठी भीक मागतोय नाही असला अवतार करून घेतलाय तू? अश्विनी बरी झाली? आता नाही होत ना त्रास? आम्ही तुम्हाला अरे ठणठणी झाली ती आता. तुम्हाला शोधतोय आम्ही. 2-3 दिवस झाला मी जसा दवाखाना सोडला तेव्हापासून फिरतोय. आपल्याकडे काय कमी? तुम्ही हे असं कशामुळे केलंय? काय अवतार होय हो. करून सांगा ना काय कमी होतं आपल्याकडं? नाही, आपल्याकडे भरपूर नसून ना सगळं कमीच होतं. म्हणजे वाईट मार्गाने कमवलेला पैसा होता ना, म्हणून हे सगळं असं झालं. काय अवतार केला? तुम्ही चला घरी. नाही आता घरी जाऊ. चूक झाली व्यवस्थित. सगळं आहे ना, आपण असं 2 नंबर मध्ये पैसे कमवले आणि मग त्याची परतफेड म्हणून हा तुझ्या वाप्रसंग आला बा. काय नाही आता 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 घरी जाऊ. काय चित्तच भोगलं लेकरांनी काय त्यासाठी म्हणायचं. कसला अवतार चला झालाय. आता ती नीट तुम्ही काही झाली. खाल्लं का हो? खाल्लं खाल्लं मी आता, काय खाल्लं? बिस्किट खाल्लं होतं. बिस्किट. आता घरी पण हे तुम्हाला कोणी करायला सांगितलं होतं? कशासाठी केलं? पैसे कमी होते का जे काही आपल्याकडे? केलंय ना ते सगळं तुझ्यासाठी, माझ्यासाठी? त्याच्यासाठी. त्याच्यासाठी म्हणजे काय नाही. तुझं एवढं प्रेम करता अरे लेकरू, एवढं मग आता नाही दुःख पावलं त्याला कोणतरी काय कोण भेटलं काय का कोणी साधू महाराज कोणी काही सांगितलं का त्यांनी? नाही मग सांगा ना. माझी शपथ आहे तुम्हाला. समजलं की याला सांगा. काहीतरी चमत्कार झाला, कोणीतरी काहीतरी सांगितलं त्याच्यामुळे हा प्रकार झाला. नाही पण ते जाऊ द्या बाबा. अश्विनी बरी झाली ना? तू सापडला, पोरगी बरी झाली, आता दुसरं काय पाहिजे? पण चला आता इथून पुढे आहे ना आपलं मस्त कष्टाचे पैसे कमवून त्याच्यावर प्रपंच सांग. नको आपल्याला ते बाकीचं आहे ना वाम मार्गाचा पैसा नाही तर म्हणजे काय केलं का तुम्ही? अगं काय नाही रे, काय नाही, असं का बोलते? मला काहीच कळू देत नाही. काय नाही झालं. काय तू बरी झाली झालं ना? तुमच्याकडून? तुला त्रास होता ना, तुला त्रास पैसे घेऊ का पप्पांकडून? काही नको, काही नको. सांगितलं कमी का आपल्याकडे? मग काय झालं असं? एवढाच विषय काय व्हायचं, कुणाला तरी व्याजाने पैसे देणं, कुणाची वावर नाव करून घेणं, हा प्रकार. मग ते त्याच्यात आपण इस्टेट वाढवली ना, मग हे त्याचे परिणाम बघ. आमच्या कुणाकोण परत फेड करून घ्यायची तर ते तुझ्यावर आलं सर दुखलं. असं झालं का? जाऊ द्या, हे ना असलं काम नको. आपल्याकडे शेती आहे, शेती कष्ट करू, चांगलं कष्ट. दिसलं नको 2 नंबरचं काम करू. नाही चल. खरं ना? जीवाला ते लेकराला बघ किती बरं वाटलं. चला. अगं तुम्हाला आता ना मी वास येत असेल ना माझ्या. नाही वास येत. मला ना चोळून वगैरे आंघोळ घालते, चांगले कपडे वगैरे घालून आपण शेतात काम करू काय. चला चला बाबा.